Today's topic is design of flange coupling. Okay. So how the flange coupling look? What are the applications of flange coupling? What are the types of flange coupling? And how we can design the flange coupling? So these are the today's topic. Okay. The flange coupling is a coupling. Coupling means what? So there is a slight difference between joint, mechanical joint and coupling. Okay. So there may be chances that तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की what is difference between mechanical joint and mechanical coupling. In our previous lectures, we have seen quarter joint, knuckle joint, or turnbuckle. So these are the different types of joints. Okay. The joints are generally subjected to tensile or compressive type of loading, and they are going to support two members which are under tensile or compression. Okay. But whenever we want a power to be transmitted, power transmission करायची आहे. So for the power transmission, that means generally power is transmitted through rotating motor or shaft. जसं की आपण आता shaft शिकलो. So shaft is the power transmitting member. So whenever we need to support, need to have this type of power transmission device, we need coupling. So basically आपल्याला वेगवेगळ्या टाइपच्या कपलिंग्स आहेत. कपलिंग या दोन टाइपनी डिवाइड केल्या जातात. अगदी तुमच्या कुठेतरी लिहून घ्या, because definitely there should be one question. There is a question on this. So कुठल्या कुठल्या टाइपचे दोन कपलिंग्स आहेत? रिजिड कपलिंग. Yes, Brahmanand, are you having any doubt? No, sir. Okay. So rigid coupling म्हणजे काय आणि flexible coupling म्हणजे काय हे लक्षात घ्या की many times it happens whatever motor or engine, if it is alignment means जर समजा दोन्हीचे शाफ्ट हे एकमेकाला ऍक्सिस च्या सरळ असतील तर आपल्याला पॉवर ट्रान्समिशन करत असताना कुठल्याही प्रकारचे व्हायब्रेशन किंवा कुठल्याही प्रकारचे मिसअलाइनमेंट, त्यात गॅप हा नसतो. At that time the distance is also short, so that kind of coupling is rigid coupling. Rigid या शब्दाचा अर्थ कसा आहे की कुठलेही वर खाली होणार नाही आहे ते. So it is rigidly fixed. आता एक्झाम्पल काय की तुम्ही बऱ्याच वेळा तुमच्या शेतामध्ये जी मोटर आणि इम्पेलर असतं, ज्याला मोटर असते आणि इम्पेलर म्हणजे काय, अ सेंट्रिफ्युगल टाइप ऑफ डिव्हाइस which is going to use to lift the water from the well. तुमच्या शेतामध्ये पाणी टाकण्यासाठी जो इम्पेलर आहे तो कनेक्ट केलेला असतो मोटरशी. मोटर थोडी वेगळ्या ठिकाणी असते आणि इम्पेलर असते, आणि ते एकाच फाउंडेशनवर तुम्हाला कंप्लीट सेट ऑफ ऍग्रिकल्चर पंप म्हणून दिलेलं असतं. सो इन बिटवीन दॅट यू विल फाइंड अ कपलिंग. सो दॅट इज कॉल्ड एज रिजिड कपलिंग. त्याला रिजिड कपलिंग का म्हणतोय आपण, कारण ते सगळं एका फाउंडेशनवर आहे. इलेक्ट्रिक मोटर डझंट हॅव दॅट मच व्हायब्रेशन, ते वर खाली कुठे जाणार नाहीये. बट if there is a misalignment, sometimes it happens की बऱ्याच वेळा काय होतं की फॉर एक्झाम्पल तुमचे जे काही डिव्हाइस आहे हे थोडस ऍक्सिस पासून वर किंवा खाली असतं, किंवा तुमचं इंजिन आणि व्हील आहे ते कमी जास्त डिस्टन्सवर असू शकतं. ऍट दॅट टाइम यू नीड अ फ्लेक्झिबल कपलिंग. जसं की आपलं आपण जर समजा आयसी इंजिनचा विचार केला आणि IC engine mounted on our chassis of a vehicle. So in that there is a up and down movement of the wheel, and it has to transmitted some power through the engine. So at that time the flexible coupling is needed. So that is called flexible. Flexible coupling मध्ये आपल्याला ती coupling ही वेगवेगळ्या अलाइनमेंट मध्ये असू शकते. एक्झॅक्ट त्या दोन्हीचे ऍक्सिस, शाफ्टचे ऍक्सिस हे अलाइन असू शकायचं काही शक्यता नसते. मग त्यामुळे आपण त्याला फ्लेक्झिबल म्हणतो. फ्लेक्झिबल मीन्स द मिसअलाइनमेंट इज परमिटेड. मिसअलाइनमेंट परमिटेड. ह्याच्यावर एखादा क्वेश्चन येऊ शकतो म्हणून तुम्हाला मी इन डिटेल सांगितलं.
रिजिड कपलिंग मध्ये आपल्याला मफ कपलिंग अँड सिंपल फ्लॅंज कपलिंग, प्रोटेक्टेड फ्लॅंज कपलिंग अशा 3 कपलिंगचं डिझाईन किंवा टाइप्स आहेत. रिजिड कपलिंगचे काय टाइप सांगितले मी? मफ कपलिंग, सिंपल फ्लॅंज कपलिंग आणि प्रोटेक्टेड फ्लॅंज कपलिंग. सो टुडे वी आर गोइंग टू सी simple flange coupling or protected type flange coupling design procedure. आज आपण ती डिझाईन प्रोसिजर पाहणार आहोत. whereas flexible flange coupling जे आहे, that flexible flange coupling is having different types. जसं की थोडंसं फ्लॅंज कपलिंग ला मॉडिफाय करून बुश पिन टाइप ऑफ फ्लॅंज कपलिंग which is flexible type of coupling. Universal coupling, Oldham coupling. So these are some flexible flange coupling. Flexible flange coupling मध्ये आपल्याला या फ्लॅंज कपलिंग काही ठराविक ऍप्लिकेशन साठी, जसे की जिथं मिसअलाइनमेंट आहे अशा ठिकाणच्या ऍप्लिकेशन साठी आपल्याला ते वापरायचे. ओके, सो दिस इज सम ऑफ द इंट्रोडक्शन अबाउट आवर कपलिंग. नाउ लेट अस गो इन डिटेल अबाउट दिस फ्लॅंज कपलिंग. सिंपल फ्लॅंज कपलिंग आज पाहूया, उद्या मफ कपलिंगचं डिझाईन पाहूया. ओके, so simple flange coupling, how that flange coupling is having different parts and how to design that. Okay, so I will now show you one figure. त्या फिगर मध्ये आपल्याला फ्लॅंज कपलिंग दिसणार आहे. ओके, ती फ्लॅंज कपलिंग जी आहे ती फ्लॅंज कपलिंग आपण त्याचे टाइप्स, त्याचे पार्ट्स पाहून घेऊया आणि ती पार्ट पाहिल्यानंतर ती फ्लॅंज कपलिंग कशी डिझाइन करायची that also we'll see. So in front of you here there is a flange coupling. Design of flange coupling असं टायटल दिलेलं आहे. So there is a simple flange coupling and there is a protected flange coupling. दोन वेगवेगळ्या फ्लॅंज कपलिंग इथे दिलेले आहे. Left side flange coupling is a simple flange coupling. So what are the different parts of that? तुम्हाला तिथे मुद्दाहून तिथे पार्टचे नाव पण लिहून दिलेले आहेत. If you start from the right side, there is a shaft. Shaft means a simple cylindrical member like this. As there is a shaft. These two shafts are connected together. So this is one shaft, this is another shaft, and these two shafts are going to connect together. Okay, now shaft is connected to the flange through hub. So there is a hub is a cylindrical, hollow cylindrical portion which is connected to the flange. So there are two flanges are just like a disc. This is one disc and this is another disc, and these two discs are connected together to form a coupling. So this is called as a flange. These two flanges are connected together by using some nut and bolt. So you can see there flange. The flange is a flat cylindrical plate having some holes around the perimeter. Inside that hole we can put some nut and bolt. You can see the nut and bolt. So nut and bolts are connected together to form a complete connection between two flanges. दोन फ्लॅंजेस मधलं कनेक्शन फॉर्म करण्यासाठी किंवा ते कनेक्ट करण्यासाठी नट अँड बोल्टचा उपयोग केला जातो. ओके, सो देयर इज अनदर टाइप प्रोटेक्टेड. द डिफरन्स you can see in the simple flange coupling, you can see the nut and bolt, the head nut and bolt head outside over the flange, but where inside the protected flange coupling मध्ये जे प्रोटेक्शन आलेलं आहे, so there is a protection over this nut and bolt. So there is a protection means why there is a necessity of protection. Protected असं का म्हणलेलं आहे? Basically what happened, this flange coupling is a rotating member. It is connected, one shaft is connected to the prime mover म्हणजे मोटर किंवा IC engine ला. The output shaft is connected to some shaft over which pulley or gear are going to mount. This is the input and output shaft and it is rotating. So if these nut and bolt held are open, then there may be chances that these rotating members
एक्सट्रूड आउट फ्रॉम द फ्लॅंज, अशा प्रकारे बाहेर आलेले आहेत ते, आणि ते रोटेटिंग आहे. सो इट मे हर्ट सम वर्कर और ऑपरेटर, म्हणून त्याला प्रोटेक्शन दिलेलं आहे. सो प्रोटेक्टेड फ्लॅंज कपलिंग, the main protection given to the whatever extruded nut and bolt head, so that there is no extruded out nut and bolt portion, आणि तो नसल्यामुळे कुठल्या प्रकारचं तिथे ऍक्सिडेंट होण्याची शक्यता नाही आहे. सो दॅट इज द मेन मॉडिफिकेशन इन द प्रोटेक्टेड फ्लॅंज. आता इथे आपल्याला डिझाइन ऑफ फ्लॅंज कपलिंग आपण सुरू करणार आहोत. इन द डिझाइन ऑफ फ्लॅंज कपलिंग आपल्याला काय काय इथे पाहायचं आहे. सो देर इज यू कैन सी देर इज अ शाफ्ट. The shaft diameter is small d. The shaft, which is, there are two shafts. Basically, two shafts are connected through to the hub using keys. So d is the shaft diameter. Both right hand side and left hand side shaft should have same diameter. Current power transmitted same आहे. So small d is the shaft diameter. There is a hub. So over this shaft there is a cylindrical portion which is called as a hub. The hub is connected to the diameter d using key. There is a key. Key connects your shaft to the hub. Okay. So key is the member which is going to connect our shaft with the hub. Okay. The shaft is having diameter d, capital D, which is equal to twice of d. A standard dimension is given, and length of the hub is 1.5 times d. So it is given the figure. आपण हे स्टँडर्ड डायमेन्शन याच्यासाठी घेतोय कारण इथे स्टँडर्ड डायमेन्शन हे आपल्याला यूज करता येतात, so that our flange coupling look good. It is ergonomically and aesthetically we can useful. It can be useful to fit over any type of connection. Okay. So here we are having key, capital D, as a diameter of the hub. Diameter of the hub काय आहे तर capital D, which is equal to 2D. त्याच्यानंतर there is one more diameter D1, which is equal to 3D, 3 times diameter of the shaft. D1 is the diameter at which all these nut bolts are fitted. असं एक डायमीटर आहे फ्लॅंजचं ज्याच्यावर आपण गोल नट अँड बोल्ट फिट करणार आहोत. That nut bolt may be 4, 6, 8 depend upon the diameter D. So this D1, capital D1 is 3 times D, which is the diameter at which these nut bolts are fitted. So there is a D2, which is the actual flange diameter, which is D2 equal to 4 times D. Okay. So there is a thickness TF. TF is the thickness of flange. Just like L is the thickness of hub, which is L is equal to 1.5 times D. TF is the thickness of flange, which is 0.5 times D. It is not given here. Okay. So this is different dimensions that we have to design in the flange coupling. Okay. Let us go further. आपण याच्यामध्ये जाऊया आता समोर. आपल्याला इथे काय काय डिझाइन करायचं तर स्मॉल डी पासून ते TF पर्यंत. स्मॉल डी, कॅपिटल डी, L, D1, D2 and TF. One thing is very clear की आपल्याला इथे नट बोल्ट जे लावायचे ते पण डिझाइन करायचे. D1, small d1 is the diameter of that nut bolt, and key dimensions. Okay, key dimensions also we are going to design. Let us have one numerical based on this. आपण एक न्यूमेरिकल इथे सॉल्व्ह करूया आणि त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की कशा प्रकारे हे इथे आपण डिझाइन करू शकतो. ओके. सो
in front of you there is a numerical. If you are having इथे जर तुमच्या समोर तुम्ही नोटबुक आणि कॅल्क्युलेटर घेऊन बसा, कारण नोटबुक आणि कॅल्क्युलेटर याच्यासाठी गरजेचं आहे की नोटबुक आणि कॅल्क्युलेटर जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला इथे कॅल्क्युलेशन करता येते. ओके, सो लेट अस रीड द प्रॉब्लेम. आपण आता इथे प्रॉब्लेम रीड करूया. अ फ्लॅंज्ड प्रोटेक्टेड टाइप, the flange protected type is required to transmit 75 kilowatt. So what we are going to do is आपण simultaneously काय करूया की याचा इथे आपण जे काही दिलेले डायमेन्शन्स आहेत किंवा जे काही दिलेले डेटा आहे किंवा जे काही दिलेला स्ट्रेसेस आहेत ते सायमल्टेनियसली इथे लिहूया. A protected type is required to transmit 7.5 kilowatt. So power is given as 7.5 kilowatt. Okay, so power is 7.5 kilowatt at RPM of 720. RPM of 720. So you can do one thing. तुम्ही एक काम करू शकता की तुमचे जे आहे जो फ्लॅट स्क्रीन वाला पार्ट आहे तो स्क्रीन वाला पार्ट तुम्ही टॅप करून मोठा करून घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला तो पार्ट इथे दिसेल. ठीक आहे, तर त्यासाठी तुम्हाला सिंपल त्याच्यावर क्लिक करून मोठं करून घ्यायचंय. आय थिंक एव्हरीबडी कॅन सी दॅट व्ह्यू. Yes, sir. ओके, नाउ पॉवर किती ट्रान्समिट केली आहे तर 7.5 किलोवॅट पॉवर इज देअर अँड ऍट 720 RPM. Assume the following stresses. काहीच दिलेलं नाही, फक्त स्ट्रेसेस दिलेले पहा. Assume following stresses for coupling component. Now generally there are variety of materials. जे काही आपलं फ्लॅंज कपलिंग असतं, शाफ्टचं मटेरियल वेगळं असतं, फ्लॅंज जनरली वेगळ्या असतात, की वेगळ्या मटेरियलचे असतात. So that's why permissible shear stresses for shaft, bolt and key. So for the shaft, bolt and key, the material are having permissible shear stress of 33 megapascal. So I'll write here tau. Now this is the shear stress for shaft, bolt and key. मी ते SBK असे लिहून ठेवलेलं आहे. It is having 33 megapascals Newton per mm square, and permissible crushing stress for bolt and key material is 60. Okay, so permissible crushing stress sigma C for bolt and key material is 60 megapascal. So these are the given thing. These are the given thing. Find the diameter of the shaft, dimensions of the key, and diameter of the bolt. So these are the things that we are going to find. Okay. Now let us go further. आपण एक एक स्टेप घेऊया आणि diameter of the shaft कसं काढायचं, dimension of the key कशी काढायची ते पाहूया. Now from the given, find first torque. Okay, so how to find the torque, that we are going to see now. From the given
whatever given thing, let us try to find the torque. आता इथे आपल्याला पॉवर दिलेला आहे, स्पीड दिलेली आहे. Now we know that power is equal to 2 pi and t by 60. This is very common equation that we know. Why there is a necessity to have torque? Torque कशासाठी काढायचे? कारण हा जो टॉर्क आहे तो आपल्या शाफ्टला तोडू शकतो गोल फिरून, किंवा आपल्या फ्लॅंज कपलिंगला तोडू शकतो, किंवा आपल्या बोल्टला तोडू शकतो. So that's why this torque is important for us. This torque T is equal to P into 60 divided by 2 pi n. So power is 7.5 kilowatt. This is very important. You must multiply here with 10 power of 3. Now it becomes watt. So watt means Newton meter per second. Okay, multiply by 60 divided by 2 pi 720 RPM. So why this is important? Here there is a Newton meter per second and RPM, revolution per minute, divided by 60, it becomes RPS. So that second get cancelled and you will get the torque in Newton meter. So can you able to find this? Tell me the answer. How much is the torque? 99.47. That is exactly correct. Let us check this here. 99.47 Newton meter. Okay. So now this is a Newton meter. So we must convert that into Newton mm. Why this? There is a necessity. त्याला 1000 ने गुणायचं कशासाठी? कारण हे जर समजा न्यूटन mm मध्ये असेल तरच आपला शाफ्ट हा न्यूटन mm मध्ये येईल. अदरवाइज इट विल बी इन मीटर आणि मग आपल्याला काहीतरी कन्फ्युजन त्याच्यामध्ये येईल. सो दिस इज द फर्स्ट स्टेप, फाइंड द टॉर्क. एव्हरीबडी हॅज गॉट दिस, आय थिंक. आता आपण सेकंड स्टेप कडे जाऊया. First, try to find the shaft diameter. Second step is how to find the shaft diameter. आता हा जो शाफ्ट आहे, हा शाफ्ट दोन्हीकडे आहे, लेफ्ट हँड अँड राईट हँडला दोन ठिकाणी शाफ्ट आहे आणि तो शाफ्टला एवढं टॉर्कनी ट्विस्ट केलेलं आहे. सो सिंपल थिंग, दिस इज आवर शाफ्ट अँड इट इज गोइंग टू ट्विस्ट. त्याला गोल फिरवतोय आपण. त्याला गोल फिरवल्यामुळे हा तुटणार आहे. That means there is a torsional shear stress. So by using that torsional shear stress fundamental, how to get the diameter of the shaft, that we are going to see in the second step. After the second step, find the diameter of shaft. Okay, so come to our screen. We have here torque. टॉर्क आपल्याकडे आहे आणि आपण आता इथे शाफ्ट डायमीटर काढणार आहोत. वी मस्ट नो व्हॉट इज द, सो फाइंड डायमेन्शन डायमीटर ऑफ द शाफ्ट. फाइंड डायमीटर ऑफ शाफ्ट. हा शाफ्ट कसा तुटणार आहे? सो दिस इज आवर शाफ्ट. द शाफ्ट इज सब्जेक्टेड टू दिस मच टॉर्क. याला असा टॉर्क मिळाला. हा टॉर्क मिळाल्यामुळे हा तुटून जाईल. सो इट इज गोइंग टू फेल लाईक दिस. So the shaft is going to fail like this. This is the failure area. हा शाफ्ट इथे तुटलाय. हा शाफ्ट इथे तुटला आहे. तर मग हा कशाने तुटला? तर या टॉर्कने तुटलाय. कुठल्या टाइपचा स्ट्रेस आहे इथे? देयर इज अ टॉर्शनल शियर स्ट्रेस टाउ. बिकॉज ऑफ द टॉर्शनल शियर स्ट्रेस द शाफ्ट इज गोइंग टू फेल. वी नो द इक्वेशन.
टॉर्शनल शियर स्ट्रेस आपल्याला माहिती आहे आणि टॉर्क माहिती आहे, तर आपल्याला एक इक्वेशन माहिती आहे टाउ मॅक्स. सो मॅक्सिमम शियर स्ट्रेस मल्टीप्लाय बाय पाय बाय 16 d क्यूब इक्वल टू अंडर रूट m स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर. एम आहे का इथं? देयर इज नो एम, कारण याला बेंड नाही होत आहे, कारण तो व्यवस्थित मध्ये गेलेला आहे, फक्त त्याला ट्विस्टिंग आहे. m स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर हे आपलं इक्वेशन होतं, आपण मागच्या ह्याच्यामध्ये बऱ्याचदा यूज केलेलं आहे m स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर. पण याच्यामध्ये हे 0 आहे कारण मोमेंट नाही आहे, म्हणजेच अंडर रूट टी स्क्वेअर म्हणजेच टॉर्क. सिंपल केस ही जी आहे याची सिंपल केस आहे. सो दिस इज द इक्वेशन. सो टाउ मॅक्स into pi by 16 d cube equal to torque. Torque means 99.47 into 10 raised to 3 Newton mm. हे आपल्याकडे आहे. So from this you will get the unknown quantity diameter d. Got it? अशा प्रकारे हे तुटला, त्या तुटल्यामुळे आपल्याला डी जे आहे डी आपण फाइंड आउट करू शकतो. कॅन यू एबल टू फाइंड दिस डी? कोणी काढलंय ते सांगा, अदरवाइज मी तुम्हाला आपल्या पीपीटी मधला डी किती आले ते सांगतो. Okay, so in front of you there is a PPT and you can see the same equation here, and the diameter is 24.85. So 24.85 mm. So round off value and standard value that we can put as 25 mm. By mistake there is a Newton mm asalile, but it is 25 mm. Okay, so the diameter of shaft is 25 mm. Okay, so first step is or. आता आपण इथे काय केलेलं आहे? I think everybody has got this answer. The D diameter of the shaft under torsional shear stress is 25 mm. Now based on this, आता आपल्याला D माहित झालं की आपल्याला D1 येणार आहे, D येणार आहे, L माहिती येणार आहे, D2, D3, all the dimensions, all the quantities, the standard quantities we can find here. So that's why let us go further. The design of hub. Okay. The design of hub. The step is very simple. Here there is a design of hub. What is hub? Hub is the cover which is given over this shaft. So this is the hub. This is hub. Now this hub
is having key inside this. ओके, त्याच्यामध्ये की पण असणार आहे. इट इज अ हॉलो असणार आहे. दिस इज द diameter d and here is the length. Now diameter d is considered as twice of diameter of the shaft, whereas length of the hub is considered as 1.5 times our diameter of shaft. Diameter of shaft आपण काढलेले आहे. So let us put here, so that gives us diameter of hub, so which is 50 mm, whereas length of that hub is 1.5 times d, so it becomes 37.5 mm. Okay, so this is the design of hub. In the design of hub, directly we got the answer, but when we go for any type of stresses, or when we consider the stresses which are induced inside this hub, then what will be the result? कारण हा हॉलो टाइप ऑफ सिलेंड्रिकल आहे, हा सुद्धा गोल फिरू शकतो आणि हा फिरणारच आहे गोल, आणि फिरल्यानंतर हा ट्विस्ट होणार आहे आणि ट्विस्ट झाल्यानंतर हा शाफ्ट हब सुद्धा शेअर आउट होणार आहे. So how it is going to fail and how to find the failure of that hub, that is also important. Okay, so that we can see here. Okay, so in front of you there is a diameter of hub which we already find as 50. There's a length of hub 37.5. Now we are going to see the failure of this hub under shear. How to go for that, how this hub is going to fail. हा हब जो आहे तो कशा प्रकारे शेअर फेल्युअर मध्ये फेल होऊ शकतो ते आपण पाहूया. सो अगेन कम हिअर, कम टू अवर स्क्रीन, आणि आपण इथं फेल्युअर ऑफ हब अंडर shear, torsional shear, that we will see. Failure of hub under shear. ठीक है, under shear. This is our hollow hub. ठीक है, so now this hollow hub is having inside diameter as small d, outside diameter as capital D. That we know. आपल्याला माहिती आहे. It is subjected to same torque T, कारण torque तो change होणारच नाही. So it is subjected to torque T, and because of this it is going to fail. हा fail होऊन जाणार इकडे. So it is going to fail like this. So this is the failure. It is a shear failure. You can see how it is going to fail. अशा प्रकारे तुटून गेला. त्याला ट्विस्ट करायला गेलं तर इथे टॉर्शनल शियर स्ट्रेस आला आणि त्यामुळे तुटला. सो अगेन वी नो दिस इक्वेशन tau max. नाउ दिस tau max इज इंड्यूस्ड, कारण आपल्याला सगळी इक्वेशन माहिती आहेत.
Can you able to see the screen? Screen this day, okay. So induced shear stress that we are going to see here. ते आपण पाहणार आहोत. Induced shear stress हे जे आहे मल्टिप्लाय बाय सेम इक्वेशन. पहा आपण मागचंच इक्वेशन लिहितो इथे पाय बाय 16. आता इथे पाय बाय 16 डी क्यूब इक्वल टू टी असं लिहिता येणार नाही कारण हा हॉलो आहे. मी मागेच आपल्याला कालच्या लेक्चर मध्येच हॉलो शाफ्ट विषयी मुद्दाहून जास्त प्रमाणात सांगितलेलं आहे. इथे आउटर डायमीटर टू द पॉवर ऑफ 4, इनर डायमीटर टू द पॉवर ऑफ 4 डिवाइडेड बाय आउटर डायमीटर इक्वल टू टॉर्क. हे इक्वेशन येणार आहे. इफ यू ट्राय टू गेट दिस टाउ मॅक्स, इथे टाउ मॅक्स जर आपण काढायचा प्रयत्न केला कारण आपल्याला इथे याची मॅक्झिमम व्हॅल्यू माहिती आहे. याची मॅक्झिमम व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. इंड्यूस स्ट्रेस किती आहे, खरोखरच किती स्ट्रेस येतोय हा आपण इथे अशा प्रकारे काढू शकतो. हिअर वी नो दिस इज 50, दिस इज 25, दिस इज 50 इक्वल टू 91 समथिंग टॉर्क जो आलेला आहे that we can put there. टॉर्क आपल्याला माहिती आहे. So here from that tau max will find that tau max which comes out that we can compare. So you can see here how it is going to compare. This tau max which is induced stress which comes out is 4.32 megapascal only. याच्यामध्ये आपण इथे जर समजा 99.47 हा आपला टॉर्क जर इथे पुट केला तर आपल्याला अननोन काय राहतं तर टाउ मॅक्स which is induced. That induced shear stress should be less than permitted. What is the permitted shear stress is 33 megapascal is परमिटेड. 33 पर्यंत गेलं तरी चालेल असं आपण म्हणतोय. If 33 megapascal is permitted, then induced stress is very less, which comes out only 4.32 megapascal. 4.32 megapascal एवढं तिथे स्ट्रेस हा वर यायला लागलाय. That means whatever dimensions we have taken 50 आणि 37 जे डायमेन्शन घेतलंय हे खूप ओव्हर डिझाईन आहे किंवा हे खूपच ओव्हर सेफ आहे. हे कधीच तुटणार नाही कारण जर समजा 4.32 च्या 8 टाइम्स जरी स्ट्रेस आला तरी देखील हे डायमेन्शन्स सेफ आहेत. त्यामुळे किती जरी टॉर्क आला, टॉर्क हा जर किती वाढत गेला तरी देखील 33 पर्यंत जायला त्याला खूप वेळ लागणार आहे. म्हणजे आपलं जे डिझाइन ऑफ हब घेतलेलं आहे त्या डिझाइन ऑफ हब इज व्हेरी सेफ. Got it? So this is our design of hub. Now let us go further. आपण इथे डिझाइन ऑफ की समजून घेऊया. How the design of key we can find. Okay. So let us go for design of key. Design of key मध्ये आपण दोन इक्वेशन घेऊया आणि त्या दोन इक्वेशनला फाइंड आउट करून कीचे डायमेन्शन्स फाइंड आउट करायचा प्रयत्न करा. Okay, come to the design of key, the next step. Now the fourth step, design of key. We know that there are three dimensions of the key. Key जर rectangular key घेतलं तर rectangular key ला width असते, thickness असते आणि length असते. So there is a length
width and thickness. Width, thickness आणि length हे तीन कॉम्पोनंट आहेत. हे जे लेंथ ऑफ द की आहे, the length of the key at least should be equal to length of the hub. एवढी तरी पाहिजे, जेवढी काय हब मध्ये आहे, कारण लेंथ ऑफ द हब that we know is 37.5. ते आपल्याला माहिती आहे. So let us consider length of the key. एक डायमेन्शन कमी केले आपण, एवढी तरी की असणं गरजेचं आहे. नाउ फेल्युअर ऑफ द की, आपण लेंथ ऑफ द की घेतले, आता फेल्युअर ऑफ द की. लेट अस कन्सिडर फर्स्ट फेल्युअर ऑफ की अंडर शियर. ओके, शियर फेल्युअर कसं होईल पहा. we are having here inside this shaft, this is the key. There is a torque which is going to apply over this. Because of this torque, the key is going to fail like this. याचा असा तुकडा होणार आहे वरून, आणि हा भाग जो आहे, हा भाग बाहेर पडणार आहे. ठीक है. There is a failure of key, so this is shear failure. The shear failure is having area like this. So this is the area of failure. हे तुटल्यानंतर अशा प्रकारे हे तुटून जाईल, आणि हे तुटल्यामुळे इथे आपल्याला हा एरिया महत्वाचा आहे. हा एरिया काय आहे, you can see here there is a length L and there is a width W. So area under failure will be equal to W into L. We know that the shear stress is applied over this, which is equal to force divided by area. डायरेक्ट shear stress है, हा काय टॉर्शनल shear stress नहीं है. फोर्स डिवाइड बाय एरिया. फोर्स किती आलेला आहे, there is a torque, so torque divided by d by 2 is the force, and area is equal to W into L. So that's why आपण ज्याला इकडे घेतलं, तर torque equal to tau into W into L into d by 2. So this is the equation. What is the known thing? Torque आपल्याला माहिती आहे 97.44 something into 10 raised to 3. Torque आपल्याला माहिती आहे. We know the shear stress induced. So shear stress induced इथे टाकू शकतो आपण. What is the value of shear stress? That we will see. Now the shear stress given. You can see the shear stress given is 37.5. W into L into 25 by L is also known. आपण इथे वर पाहिलेलं आहे 37.5 multiply by, sorry, shear stress 33 दिलेला आहे. Shear stress is 33. Width of the key, length of the key is 37.5, and the diameter of the shaft is 25, so radius is 25 by 2. So from this you can find the key dimensions is W is equal to 6.47 mm, which is generally we can put to as a standard value as 8 mm. So by this way
considering failure of key under shear, we can get the value of W, the width of the key. You can see here. This is the width of the key, and that width of the key that we got as 8 mm. इथे आपल्याला 8 mm width of the key आलेला आहे. So this is one way to find the dimension of width of the key. Now another dimension is thickness of the key. Let us consider one more failure of key. The key under crushing. I will just rub all these things and आपण आता key under crushing पाहूया. So the failure of key under crushing. आपण आता इथे failure of key under shear पाहिलं. So we got the value of W. So this is the equation. Under the design of key, the second failure is failure of key under crushing. हे जर आपण काढलं तर कीचे दुसरे डायमेन्शन येतील. How it is going to fail? Now you can see again. So this is our key. Now this key is subjected to torque T. Now half part of the key is inside the shaft and half part is inside the hub. Now whatever half part inside this is going to crush down. Okay, so this half part which is already inside this shaft, which is going to crush down here. Okay, so this much is the crushed part of the key. So this is the thickness, this is the width, and this is length of the key. How we can get the area? Area under this is only here T by 2. Half part is cut down here. So which comes out T by 2 into L. We know already length of the key. Length of the key that we have considered as length of the hub. The T is the unknown. There is a crushing failure. Crushing failure means crushing stress equal to force divided by area. Area we know. Force is torque divided by D by 2. Divided by T by 2 into L is the area. See, if you just put again in the same fashion, we have T equal to sigma C into T by 2 into L into D by 2. So this is the equation of second equation by which we can design the key. In this equation, let us put all the values. So let us put the value of torque. Let us put the given value of crushing stress, which is 60. T is the unknown that we want to find. The length of the key that we have considered as 37.5 and length diameter of the shaft that we are going to consider to find the radius. Here is the force. The force is like this. This is the force which is going to apply, and that force is at a distance of D by 2. That's why we are considering the D by 2. Okay. So this is the equation. In this equation, the unknown is only T. So from this, we can get the value of the thickness of the key. So this is the way by which we can find the thickness of the key. So let us see how it will be. So it comes out T equal to 7.07, which is equal to 8 mm. So it is the value of T. It is the value of T. Okay. So this complete design of key. Next thing is we need to find that thickness of flange and
the dimension of bolt. These two are the things that we must find here next to this design of key. Okay, so they find out करायचा प्रयत्न करूया. For that we need to go for design of flange. Design of flange. So let us go for the next step. Step number 5th. Step number 5th है design of flange. Okay. Now how this flange is going to design, that we are going to see now. The next step number 5. Step number 5. Design of flange. Okay, so what is flange? Flange काय आहे? तर flange ही एक अशी डिस्क आहे. Here there is a hub. You can see there's a keyway, and this is hollow hub. Here there are holes for our nut and bolt, which is going to join two flanges. Okay, so this is our flange. Flange अशा प्रकारे आपल्याला दिसतंय. Okay. Now we are going to design this flange. ही flange आपण design करतोय. For that, we know there is a standard dimensions of this particular two diameters. Here we are having the inner diameter, हे diameter आणि हे diameter standard आहे. The diameter of perimeter of that bolt hole and the main diameter. We can have one more dimension here. This is the thickness of flange. The thickness of flange that we must take for the design. Thickness of flange. The thickness of flange TF is having 0.5 times D. आपण स्टँडर्ड डायमेन्शन घेतलेलं आहे आणि ते चेक करून पाहू आपण ते स्टँडर्ड डायमेन्शन आपल्या इथे बरोबर होते की नाही. सो 12.5 is the standard thickness we want. हे 12.5 mm is the standard thickness. आता आपण याला फेल करायचा प्रयत्न करूया आणि फेल झाल्यानंतर ही फ्लॅंज जेव्हा फेल होईल त्यावेळेस आपल्याला याची जी काही 12.5 थिकनेस आहे ती सेफ आहे की नाही हे कळू शकतं. ओके, व्हॉट इज द गिवन थिंग? दिस पर्टिक्युलर फ्लॅंज इज सब्जेक्टेड टू टॉर्क. या फ्लॅंजला टॉर्क दिलेला आहे. द फ्लॅंज मटेरियल is having maximum permissible stress value as 33 megapascal. It is given in the problem. So it can go for 33 megapascal. 33 megapascal पर्यंत जाऊ शकतं. याला आपण टॉर्क दिलेला आहे. याला आपण कपलिंग करून जर समजा ट्विस्ट करायचा प्रयत्न केला. Now what will happen to this? हे कशा प्रकारे तुटेल? So it is going to fail like this. You can see the failure.
Now because of the torque T, this flange is going to fail like this. You can see the failure. The part of the flange will come out. The part of the flange is going to come out. अशा प्रकारे ट्विस्ट करून हे तुटून आलेले बाहेर. असं तुटून आल्यामुळे हे डायमीटर कुठलं आहे तर हे डायमीटर आपलं कॅपिटल डी आहे, जे की डायमीटर ऑफ द एक्सटर्नल डायमीटर ऑफ द हब आहे. ही जी थिकनेस आहे, दिस इज द थिकनेस ऑफ फ्लॅंज, हे तुटून बाहेर आली आहे. दिस इज द थिकनेस ऑफ फ्लॅंज विच कम्स आउट. त्याला गोल फिरवल्यामुळे तुटून बाहेर आलं. दिस इज द फेल्युअर. नाउ व्हॉट इज द एरिया? एरिया ऑफ फेल्युअर किती आहे? व्हॉट इज द एरिया ऑफ फेल्युअर? पाय इंटू डी. दिस इज द पेरिमीटर मल्टीप्लाय बाय TF will be the area of failure. Okay, हे कशामुळे झालेलं आहे? So there is a torque T. This torque T is the main cause of failure. बरोबर आहे. हा टॉर्क जो आहे तो टॉर्क आपल्याला कुठे ना कुठेतरी फोर्स म्हणून काम करायचं आहे. Because here there is a shear stress. So shear stress is equal to force divided by area. How much is the force? We know directly, we don't know force, but we know the torque. The torque which is applied at d by 2 radius. हा जो force आहे, हा force अशा प्रकारे apply झालेला आहे. There is a force like this, so which is going to twist that and fail that. Divided by area. Area is pi d into TF. TF is the thickness that we want, that we know, standard 12.5. So this is the induced stress. एवढा induced होऊ शकतो. Let us write the equation in terms of T. T equal to tau induced multiply by pi multiply by d multiply by TF multiply by d by 2. d by 2 ला d square by 2 पण लिहू शकतो आपण. How much is the torque? Torque is 99.47 into 10 raised to 3. How much is the induced stress that we want to find? कारण आपल्याला हे सगळं माहिती आहे. induced stress काढून पाहूया किती येतो. Multiply by pi into 50 into standard value is 12.5. So we can take 12.5. Multiply by radius is 50 by 2. From this the value of T induced which will comes out, the value of T induced which comes out is just 2 megapascal. The allowable maximum is 30. So induced stress, induced value is very less than maximum. जे काही इंड्यूस होत आहे ते खूप लेस आहे. दिस टाउ इंड्यूस इज व्हेरी लेस दॅन मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ 33. म्हणजे आपलं जे काही डिझाईन केलेलं आहे 12.5 इट इज व्हेरी सेफ. सो डिझाईन ऑफ फ्लॅंज विथ स्टँडर्ड डायमेन्शन इज सेफ. सो दिस कंप्लीट डिझाईन ऑफ फ्लॅंज. ओके. Now the last step that we are going to see directly on our okay, so let us conclude this. आता इथे शेवटच्या 2 स्टेप घेऊया. Now design of bolt. We can consider number of bolt as 3. The standard dimension diameter at which
that particular bolts are going to fix is 3 times D. So 3 times D means D1, which comes out as 3 multiplied by 25 equal to 75. Consider the shear failure of bolt. Area of bolt, एका बोल्टचा एरिया किती येईल? पाय बाय 4 d1 स्क्वेअर. नंबर ऑफ बोल्ट्स किती आहेत? तर 3 आहेत. तर टॉर्क इक्वल टू पाय बाय 4 d1 स्क्वेअर मल्टीप्लाय बाय shear stress multiply by n is 3 number of bolt multiply by capital D1 by 2, capital D1 by 2 कारण तेवढ्या एरियाला तेवढ्या रेडियसला तो बोल्ट आहे. सो दिस कंप्लीट द डिझाइन ऑफ बोल्ट पोझिशन. याच्यामध्ये आपण एका बोल्टवर शियर स्ट्रेस आलेला कन्सिडर केलेला आहे. सो दॅट गिव्स diameter bolt as 5.86 which comes out as M16. M16 bolt is more suitable. So this completes our design of flange coupling. Design of flange coupling is over here.